आता जी पाहणी काय काय झाली काय कसे आता आवाज बंद झाला तर बोला. मी स्मारकाची पाहणी केली. काय आता परिस्थिती आहे? 91 टेनंट जवळपास अजूनही त्याच्यामध्ये आहे. त्यांचं ऍक्टिव्हिशन आणि पुनर्वसन बाकी आहे. त्याचा आढावा घेतल्यावर आणखी किती दिवस साधारणपणे हे सगळं काम व्हायला लागतील असं आपल्याला कल्पना आहे की जेव्हापासून महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हा देशाला अर्पण करण्याचा कार्यक्रम राष्ट्रपती शंकरदयाळजी शर्मा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री पवार साहेब यांच्या बरोबर इथे झाला. मी त्यावेळेला मंत्री होतो. तेव्हापासून आणि त्याच्या अगोदरपासून अनेक लोक इथे येतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुल्यांवर प्रेम करणारे दर्शनासाठी. जागा नाही, कमी पडते. समता परिषद तेव्हापासून 28 नोव्हेंबरला इथे समता पुरस्कार महात्मा फुल्यांच्या नावानं देणं आणि वंदन करणं हा कार्यक्रम आम्ही करतो. पण सभा घेण्यासाठी सुद्धा आजूबाजूला जागा नाही आहे. आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करतो की बाबा जागा द्या, आम्हाला जागा द्या, मोठी करा. मला आनंद आहे की इतर जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी 1000-2000 कोटीचे सुद्धा कार्यक्रम आपण करतो आहोत. आणखीनही आपण जाहीर करतो आहोत. इथे 100-200 कोटीचं काम आहे. हा महात्मा फुले, सावित्रीबाई फुलांचा वाडा आणि महानगरपालिकेचं जे आहे सावित्रीबाई फुले त्यांनी तिथे जे काही त्यांच्या स्मृतीसाठी जे भवन बांधलेलं आहे त्याला जाण्यासाठी असा एक रस्ता केला की हा एक कॅम्पस सारखा तयार होईल. आणि आजूबाजूची जागा जर मोकळी झाली तर लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी, लोकांना मीटिंग करण्यासाठी, सभा घेण्यासाठी जागा होईल. स्वरूप जरा मोठं होईल. याच्यासाठी आम्ही आज कित्येक वर्ष प्रयत्न करतो आहोत. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या. इथलं काही जे रिझर्वेशन असेल ते चेंज करणं, त्याच्यासाठी जे आहे नोटीस देणं, ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं. इथून पासून आम्ही हळूहळू हे सगळं निपटतो आहोत. त्याच्यानंतर जे आहे आता आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं, उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं की आम्ही ताबडतोब 200 कोटी रुपये आपल्याला देतो, परंतु इथलं जे काही काम जे आहे आपण करून घ्या. महानगरपालिकेला सांगितलं. महानगरपालिकेमध्ये सुद्धा कमिशनर वगैरे जे आहेत, भोसले वगैरे, त्यांना सुद्धा करायचं आहे. पैसे सुद्धा इकडे जे आले 100 कोटी तर माझ्या मते जे आहेत ते आले सुद्धा. पण इथल्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते पुढाकार घेऊन लोकांना अप्रोच करणं आणि त्यांची समजूत घालणं हे त्यांचं काम आहे. आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो, मोठे मोठे रस्ते करतो आहोत. 500 किलोमीटर, 400 किलोमीटर, हजारो एकर जमीन आपण एक्वायर करतो आहोत. लोकांचा विरोध आहे, कोणी विरोध करत नाही असं नाही, पण त्याची आपण समजूत काढतो. काय त्यांचं जे काही कॉम्पेन्सेशन जे आहे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो, नेगोशिएशन करतो, हातापाया पडतो आणि मग तिथून जे आहे जागा मोकळी करून आपण आपले प्रोजेक्ट पूर्ण करतो. हे तुमच्या इथे सुद्धा आता मेट्रो होते आहे, कुठे आणखी होते आहे, काय काय परत आता आणखी काय रिंग रोड होणार आहेत. जागा तर लागणार की नाही. कोणाचं तरी घर जाणार आहे, कोणाची तरी जमीन जाणार आहे. पण तिथे जो स्पीड असतो कामाला, तो स्पीड इकडे अजिबात नाही. 0 स्पीड आहे. शेवटी मग मी काल भोसलेंना सांगितलं कमिशनर बाबा मी जातोय, आज त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे म्हणून ते आले नाही ना, ते येणार होते. आणि त्यांनी सांगितलं मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवतोय, ते आपल्याला सहकार्य करतील. इथे अनेक लोक आहेत की ते स्वतः होऊन आपली जागा द्यायला तयार आहेत. आपणच बघितलं आता काही लोक म्हणतात आम्ही प्रयत्न करतो, अरे आमची जागा घ्या.
पण अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला अजून माहित नाही, अजून हे पूर्ण नाही झालं, अजून ते फक्त टोलवी चालू आहे. आणि शेवटी मला सांगावं लागलं की मी फारसं जे काय उपोषण वगैरे काय करत बसत नाही, लढवय्या माझी वृत्ती आहे. पण शेवटी मी सुद्धा एवढा आता थकून गेलो आहे की असं वाटतं की ठीक आहे, मग आता एकदा शेवटचा उपाय जो आहे तो बसू मग इकडे येऊन काय करणार. मग आता जे काय अधिकारी आणि सरळ सरळ जे कोण लोक माझ्याकडे आले होते की आम्ही जागा तयार आहे, त्यांची आता समोरासमोर गाठ घालून दिली. ते आता मंडळीच्या उद्या 3 वाजता महानगरपालिकेत जातील कागदपत्र घेऊन, आणि त्यांच्या ज्या ॲक्विजिशन प्रोसेस जे आहे ते पुढे सुरू होईल. म्हणजे मला असं वाटतं की परमेश्वर महात्मा फुल्यांच्या भाषेमध्ये नियती त्या सगळ्यांना सुबुद्धी देऊ, तो निर्मिक सगळ्यांना सुबुद्धी देऊ आणि काम व्हावं. एक चांगलं स्वरूप बसण्या उठण्याचं लोकांना येण्याचं प्राप्त व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्याला यश लावावं अशी अपेक्षा करतो. प्रत्येक काम करण्यासाठी आंदोलनच करावं लागते काल, कारण की 700 मीटरच्या रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसल्या. आता तुम्ही त्या अधिकाऱ्यांच्या काम करायला पाठीमागं अधिकारी लक्ष देत नाही असं होतंय. प्रत्येक वेळेस आंदोलनच करावं लागणार. आता ते सरकारला विचारा तुम्ही. मी सरकारमध्ये म्हणजे मंत्रिमंडळातले जे आहेत, इथे पालकमंत्री आहेत, मंत्री आहेत, ते उत्तर देतील ना. शेवटी सरकारमध्ये म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत, एक पक्ष, त्या पक्षामधला एक आमदार आहे. म्हणून तर मी सांगतो की मला आता उपोषण करायला बसायला सुद्धा आता मी मोकळा आहे. बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या तर पण थोडीशी अडचण होते. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत, अधिकारी टोलाटोली करतात, अधिकाऱ्यांची तक्रार करणार का मुख्यमंत्री? हे बघा, आता उद्यापासून त्यांनी सांगितलं की 8 दिवसामध्ये आम्ही हे बरेचसे जे स्वतःहून लोक येत आहेत त्यांचा प्रश्न जो आहे मार्गी लावतो, आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी ते अप्रोच होतात. तर देऊया त्यांना आणखीन एक संधी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यामध्ये रस घेत आहेत, ताबडतोब ऑर्डर पास करतायत, पैसे पास करतायत, पूर्णपणे मदत करतायत. मुख्यमंत्री पण करतात, उपमुख्यमंत्री पण करतात. पण मग इथेच अधिकारी आणि कमिशनर स्वतः म्हणतात की आम्हाला करायचंच आहे. आता अधिकाऱ्यांचं काय अडचण होती ते काय मला कळलं नाही, कुठे अडचण येते. तर ते समजून घ्यायला पण इथे आलो होतो. आणि उद्या पवार साहेबांनी 1992-93 सालात काही मला असं वाटतं महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर्फे छापलं होतं. त्याची खरी किंमत खूप होती, लोकांनी ते वाचावं म्हणून ते 10 रुपयाला त्यांनी सगळ्यांना विकलं. एवढंच नाही तर मला त्यांनी जे आहे समता परिषदेला 1 लाख रुपये दिले आणि सांगितलं त्यातून ही पुस्तक घ्या आणि सगळ्या देशात पाठवा. आणि मी ती पाठवली. हळूहळू प्रचार जो आहे महात्मा फुल्यांचा देशभर झाला. त्याच्यानंतर मी अनेक वर्ष प्रयत्न करतो, अरे छापा रे, पुनर्मुद्रण करा, करत नव्हते. परंतु मला असं वाटतं की 2 महिने झाले असावे, मी मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट गेलो आणि त्यांना म्हटलं हे असं असं. त्यांनी ताबडतोब दिलं की त्वरित छापण्यात यावे, कार्यवाही करा. माझ्या समोर त्यांनी लिहिलं आणि ऑर्डर दिली. नामदार चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि ते पुस्तक छापून तयार झालं. आमचे काही लोक म्हणत होते किंवा ठीक आहे, अंदाज 100 रुपयाला तरी आम्हाला द्या. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं 100 रुपये नाही, 50 रुपयामध्ये पुस्तकं देणार आहे. आणि ती पुस्तकं जी आहे त्याचा अनावरण कार्यक्रम उद्या इथे होतो आहे. आपण सगळ्यांनी यावं, पुस्तकं घ्यावीत, वाचावी. म्हणजे महात्मा फुल्यांचं म्हणणं काय होतं, सावित्रीबाई फुल्यांचं म्हणणं काय होतं, बाकीचं वरवर इतिहास आपल्याला कळतो आहे, पण प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं काय होतं हे आपल्याला कळतं. त्यावेळीची परिस्थिती, ते संदर्भ बरेचसे आता बदललेले आहे. परंतु ते त्यावेळेच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही त्रास भोगावा लागला
कष्ट घ्यावे लागले आणि प्रवाहाच्या विरुद्ध त्यांना पोहून जावं लागलं. हे सगळं जे आहे तुम्हाला त्या पुस्तकातून कळेल. माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी त्याच्याबरोबर एक हिंदी सिनेमा सुद्धा येतोय महात्मा फुलेंच्या आयुष्यावरती, त्याच्यामुळे काही डिस्प्यूट काही लोकांचा त्याच्यावर आक्षेप आहे. उद्या प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याच्या संदर्भात आंदोलन करत आहेत. निर्माते तुम्हाला येऊन भेटून गेलेले होते, तुम्ही ते टीजर आणि गाणे जे आले त्याच्यातले दृश्य आहेत महात्मा फुलेंना मारहाण केलेली आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? असं आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतात, जे नाही ते पण जरा जास्त करून क्षमता असं दाखवतात. पण त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही अजिबात लिबर्टी घेतलेली नाही. धनंजय कीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुल्यांवर लिहिलं, तो इतिहास आणि इतर पुस्तकं त्याच्यामध्ये जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे. आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही. कारण म्हणजे अशी लिबर्टी घेतात अनेक पिक्चरमध्ये कमी जास्त, कारण तो सिनेमाचा एक भाग आहे. म्हटलं पण ठीक आहे, तुम्ही लिबर्टी घेतलेली नाही तेव्हा आम्ही पुरावा देतो. आणि एवढंच नाही तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा प्रशस्त त्यांनी काय म्हणतात ना ते स्क्रीनिंग ते बोर्ड जे आहे सेन्सॉर बोर्डाचं त्याची परमिशन मिळाली. परत त्यांनी आमचं स्क्रीनिंग मागितलं समिती नेऊन, परत त्यांनी क्लिअर केलं. मग आता काय राहिलं? तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही, कुणाच्या भावना दुखवावत असं नाही. आणि मी त्या दिवशी सुद्धा सांगतो, नेहमी सांगतो आहे त्यावेळेचे जे काही कर्मठ ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला, पण त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना. पण उलट पक्षी तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे, भिडेवाडा देणारे, भिडे ब्राह्मण होते, भवाळकर होते, परांजपर होते, असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजूनं लढत होते, त्यांना मदत करत होते. आणि जे कोणी ते ची शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला, खरा म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल, पण त्यावेळेला लहुजी वस्ताद साळवे हे आपल्या मातंग समाजाचे आपल्या व्यायामशाळेतली मल्लांना घेऊन उभे राहिले, खबरदार काय या शाळा कोणी बंद करू शकणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूला आहेत, शिकले सवरलेले पण आहेत, अंधश्रद्धेवाले पण आहेत, इकडे पण आहेत तिकडे पण आहेत. मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे. त्यावेळेचे संदर्भ बदलले असतील. आता त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळे हे असं करतातच असं नाही, असं म्हणत नाही. पण त्यावेळेला असं झालं होतं. महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. या चित्रपटाबद्दल सेन्सॉर बोर्डाने काही सीन यामध्ये कट करायला लावलेला आहे, ज्याला आता मला काय तशी काही माहिती नाही. मी कालच त्यांच्या दिग्दर्शकांबरोबर बोललो. ते काय त्यांचं काय म्हणतात ते आनंद महादेवर आणि प्रोड्युसर्स त्यांनी सांगितलं साहेब आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे केलेलं आहे, काय कोणाला दाखवायचं दाखवू, पण याच्यामध्ये आम्ही काहीही कट करण्याचा काही प्रश्न येत नाही. तुम्ही पाहून घ्या काय आहे. त्याच्यावरती टीका करताना जयंत पाटील असं म्हणले की इतर ज्या प्रोपगंडा मूव्हीज आहेत जसं की केरला स्टोरीज आणि काश्मीर फाईल्स त्याच्यावर सेन्सॉर बोर्डाने परमिशन दिली, त्याच्यावरती सेन्सॉर बोर्डावरती टीका करताना ते असं म्हणले की त्यांची मानसिकता कळू सेन्सॉर बोर्ड कोण काय म्हणतंय मला काही म्हणायचं नाही, दुसऱ्या काही वादंगात करायचं नाही. मला महात्मा फुले वाडा भिडेवाडा याचं काम पूर्ण झालं पाहिजे. मला त्यांची पुस्तकं छापण्यात आली पाहिजेत, वाटण्यात आली पाहिजे. त्यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतोय, पहिला मराठी सिनेमा. मला असं वाटतं कुणी विरोध करू नये. आणि देशात आणि देशाबाहेर सुद्धा तो प्रदर्शित होतोय. आपण सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिले पाहिजे. माणिकराव कोकाटेंचं एक वक्तव्य व्हायरल होते, तुमच्या जिल्ह्यातले सहकारी आहेत म्हणून फक्त हा प्रश्न विचारतो की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली की शेतकरी हे साखरपुडे आणि लग्न करतात असं ते म्हटले. तुम्हाला वाटतं का की शेतकऱ्यांची अशा पद्धतीनं निर्वसना झाली पाहिजे किंवा त्याची दर उडवली गेली पाहिजे, इतक्या जबाबदार व्यक्ती त्यांच्याकडे? हे बघा, त्यांच्या संदर्भात
आणि नाशिकला पण तुमच्यासारखी मंडळी आहेत ना, त्यांनी उत्तर दिलं की नो कॉमेंट. पुढचा प्रश्न. तुम्ही मगाशी शरद पवार साहेबांचा उल्लेख केला की शरद पवारांनी 1 लाख रुपये दिले, त्याचा प्रचार झाला. अजित पवार म्हणून असं म्हणाले की शरद पवार आमचे दैवत आहे. मग आजही काय तुमची शरद पवारांविषयी भावना काय आहे दादा? त्यामुळे बरीच एक चर्चा सुरू झाली की नाही शरद पवारांचा आशीर्वाद अजित पवारांना आहे, काँग्रेसच्या पाठीशी आहे. हे बघा, ऐक ना, माझं भाग्य आहे की 25-27 वर्ष जे आहेत मला बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता मिळाला, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अगदी जवळून म्हटलं तर त्यांचा उजवा संधी मिळाली. नंतर त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखा नेता भेटला, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. हे दोघेही नेते जे आहे मला जे आहे आदरस्थानी आहेत. राहुल गांधींनी जातीय जनगणनेची पुन्हा एकदा मागणी केली, तुम्ही आग्रही होता जातीय जनगणना? होय, आम्ही आजपासून नाही, आम्ही गेली 25-30 वर्षापासून जे आहे रामलीला मैदान दिल्ली असेल, पटना मैदान, गांधी मैदान पटण्याचं, जयपूरचं असेल, महाराष्ट्र हिंदुस्थानभर आम्ही सभा घेऊन सांगितल्या, एक तर आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या. प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, आता सुद्धा आमचं आरक्षण जे आहे हे नगरपालिका जिल्हा परिषदेचं अडकून पडलेलं का? 9 जजेसने त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सुद्धा तर एकदा ते तरी करा, नंतर ठीक आहे करा आमची जनगणना. कशासाठी 2010-11 मध्ये सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने विचारणा केली सरकारकडे, सरकारनं, आणि मग ते समीर भुजबळ खासदार होते, त्यांनी प्रश्न मांडला तिथे, त्यांना गोपीनाथराव मुंडे आणि इतर सर्व जे यादव वगैरे जे आहेत त्यांनी मदत केली. प्रणब मुखर्जींनी त्यावेळेला सांगितलं की आम्ही जनगणना करतो, लोकसभेत सांगितलं, म्हणून मी केस मागे घेतली. त्यांनी नंतर ती सेन्सस कमिशनरकडून करण्याऐवजी शहरातले ते UD डिपार्टमेंटने करावी, गावचे ते RDD करावी, असं सगळं केलं. तर म्हटलं तर काय होतं ते होऊ द्या. पण सेन्सस कमिशनरकडे जे होते त्याच्यामध्ये खोटं जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दंड आहे, तुरुंगाची शिक्षा आहे. इथे काहीच नाही आहे. पण ती सुद्धा जे आहे तो डाटा तो 2016 साली आला सरकारकडे. त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की हा समाज देशातला अतिशय गरीब आहे, त्यांना मदत करणं गरजेचं आहे. पण त्यांनी काय केलं, आकडा काय सांगितलं नाही, आणि त्यामुळे आता अजूनही अडचणी सुरू आहे. मग एक तर जनगणना करा तरी, नाही तर आमच्या आकड्यावर ठामपणे शिक्कामोर्तब करा. त्यांची तर भूमिका जातीय जनगणनेची नाही, जाहीरपणे ते असं ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्यांचे नसेल, पण आम्ही आमच्या नेत्या जे आहेत त्यांनी सगळ्यांना आम्ही सांगतो आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आहोत. काय समता परिस्थितीचे ध्येय आहे, एक तर आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे व्यवस्थित द्या किंवा माणसं मोजा, संपलं. शिर्डीमध्ये काही बेघर शेतकरी आहेत त्यांचे मृत्यू झाले, गोळा करून गेले. तुम्ही नाशिकमध्ये मागणी केलेली होती की भिकाऱ्यांच्या सिग्नलवर खूप त्रास आहे आणि त्यांना बेघर झोनमध्ये शिफ्ट करावं, तिथे सक्सेसफुली राबवता येत आहे? मला माहिती आहे, माझ्याकडे होम डिपार्टमेंट होतं तेव्हापासून मला माहिती आहे की भिक्षागृह सुद्धा सरकार बांधतं. ती मुंबईत आहेत, आम्हाला चेंबरला आमची कुठे प्रत्येक ठिकाणी असते. पण अशा लोकांना काय आहे त्यांना नेलं पाहिजे, त्यांना औषध पाणी द्यायचं तर दिलं पाहिजे, आणि त्यांच्यामध्ये आणखी काय सुधारणा करता येईल ते केली पाहिजे. माणसासारखं वागवलं पाहिजे. काय आपण जनावरांची सुद्धा पूजा अर्चा करून त्यांना जगवतो, त्या माणसांना सुद्धा जगवा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही शेवटचे प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्यातून येतात, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा, रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटला नाही. भविष्यकाळात तुमच्याकडं मेळावा जो आहे तो अयोध्येमध्ये प्रयागराजला जसा झाला तसा होतोय. जिल्ह्यामधले काही कामं अडलेत अशा पद्धतीने सुद्धा आरोप केला जातो. काय त्याच्यामध्ये तथ्यता आहे का? पालकमंत्री नसल्यामुळे अडचण होते का आमदारांची? सर, मंगेशकर हॉस्पिटल सदा मुख्यमंत्री या सर्व गोष्टीमध्ये लक्ष घालतात, पालकमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालतायत.
आणि कुंभमेळ्याच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालतात. संदर्भात एक प्रश्न काय? आहे. मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात एक स्थानिक प्रश्न आहे. वडेट्टी आता एक प्रकरण झालं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्यानंतर आता वडेट्टीवर बोलताना म्हणले की मंगेशकर कुटुंब हे लुटारूची टोळी आहे. मंगेशकर कुटुंब आणि ते हॉस्पिटल लुटारूची टोळी आहे. काय? वडेट्टीवर मंगेशकर रुग्णालय ही लुटारूंची टोळी आहे. रुग्णांकडून पैसे वसूल केले जाते. आता सध्या तर मी त्याच्यावर जास्त भाष्य करणं बरोबर नाही, कारण सरकारची कमिटी नेमली आहे. त्यांनी सुद्धा असा हे दिला की त्यांच्याकडे 37 कोटी रुपये शिल्लक आहे, ते काहीतरी असं काहीतरी मध्ये आलं होतं. आणि परत त्यांच्याकडे पैसे मागितले गेले. हे ते केळकर म्हणून कोण आहे त्यांनी सुद्धा कबूल केलं की राहू केतू आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात बसले आणि ते लिहायला. आता काय राहू केतू आमच्या तर डोक्यात कधी येत नाही. काय आता काय झालं काय ते सरकार आणि ते बघताय. महानगरपालिकेचे पण पैसे त्यांनी सुद्धा नोटीस दिलेली आहे. परंतु हे एक उदाहरण आहे. जी म्हणून हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रातले नव्हे देशातली, त्यांनी हे सगळ्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर झाल्यानंतर पहिलाच त्यांना हा धडा असतो